प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आंधळीमध्ये आहोत आणि आंधळी गटामधून आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2026च्या निवडणुकीसाठी दीपाली जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर चला तर जाणून घेऊया दीपाली जगदाळे आज आपल्याशी काय बोलत आहेत। नमस्कार। तुम्ही आंधळी गटातून अर्ज दाखल केलेला आहे आणि आता तुमचं नेमकं विकासाचं धोरण काय असणार आहे? नमस्कार, मी सौ दीपाली गणेश जगदाळे। मी मंडवली गावची लोकनियुक्त सरपंच म्हणून गेली 3 वर्ष कारभार पाहत आहे। सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये आकस्मिक निधन झालं। त्यासाठी मी त्यांना माझ्या कुटुंब आणि गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। दादांचं कार्य खूप वाखण्याजोगं आणि खूप आदर्शवत होतं। तोच आदर्श पुढे घेऊन मी आता ही जिल्हा परिषद आंधळी या गटातून उमेदवारी करत आहे। तर या नेमकं निवडणुकीसाठी तुमच्या समोर काय असं विरोधकांचं आव्हान आहे का तुम्हाला? विरोधकांचं आव्हान म्हणण्यापेक्षा वयाच्या 32व्या वर्षी राष्ट्रीय चिन्हावर घड्याळ चिन्हावर मला निवडणूक लढवायला मिळते, हाच सर्वात मोठा माझा विजय आहे। आणि याचं सर्व श्रेय माझे आयुक्त प्रभाकरजी देशमुख साहेब आणि माझे पती यांना जातं। कारण माझे पती गेले 10 वर्ष साहेबांशी एकनिष्ठ असलेल्याचं फळ आज मला चिन्हाच्या स्वरूपात भेटलेलं आहे। आव्हान तर खूप तगडं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ते आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच जनता सपोर्ट करेल, पाठिंबा देईल, यात काही शंका नाही। तुम्ही मंडवली गावच्या लोकनियुक्त सरपंच आहात आणि ह्याच्या आधी तुम्हाला त्या कामांचा भरपूर अनुभव आहे, परंतु तुम्ही या आंधळी गटासाठी नेमकं कोणकोणते विकास करणार आहात, काय सांगाल त्याबद्दल? सरपंच असताना फक्त विकास हा गावापुरताच मर्यादित असतो, परंतु आता मी गटामध्ये दौरे करते। खूप भागात गेल्यानंतर खूप आश्वस्त होते की खूप आपल्या गटातील गाव खूप मागे आहेत विकासाच्या दृष्टीने। रस्ते नाहीयेत, पाण्याची सोय नाहीये, आरोग्याची सोय नाहीये, वीज नाहीये, महिला सक्षमीकरण नाहीये, महिलांच्या जे प्रश्न असतात त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचं लक्ष नाहीये। ह्या सर्व गोष्टी मी आता अनुभवते। मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी मी कासारवाडी या गावामध्ये दौरा करत असताना, गाव खूप डोंगरात आहे ते, त्या ठिकाणी प्रचारास गेल्यानंतर माझ्या म्हणजे असं सहज लक्षात आलं की जर एखादी गर्भवती महिला असेल आणि तिला जर अचानक दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर खूप खूप त्या गावामध्ये अडचणी आहेत। म्हणजे अशा खूप महिलांच्यासाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा माझा मानस आहे। तर जगदाळे मॅडम, आम्हाला सांगा की आता 2 दिवसापूर्वी तुमचे काही विरोधकांनी बॅनर तुमचे फाडले, हे काही खरं आहे का? काय सांगाल त्याबद्दल? हो, खरं आहे। खरं तर ही गोष्ट खूप निंदनीय आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी टीव्ही खुर्दमध्ये हा प्रकार घडला, पण आम्ही दुर्लक्ष केलं कारण आम्ही ही निवडणूक लोकशाही मार्गाने जिंकण्याचा आणि लढवण्याचा मानस आमचा आहे। परंतु काल रात्री स्वरूपखानवाडी, पांढरवाडी आणि बोडके या गावातील सुद्धा माझ्या प्रचाराचे लावलेले बॅनर विरोधकांच्याकडून काढलेले आहेत। ही बाब खूप निंदनीय आहे। माझी वरिष्ठ नेत्यांना तुमच्या मार्फत एक विनंती आहे की आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आपण थोडासा आवर घाला, कारण या चुकीच्या गोष्टीचं तुम्ही पण समर्थन करणार नाही असं मला वाटते। खरं तर आता तुमच्या समोर एक तुल्य असं उमेदवार पुढे आहे विरोधकांचा, आणि तुम्ही त्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करू शकता की त्या उमेदवाराशी तुम्ही सिद्ध कसं कराल, काय सांगाल त्याबद्दल? मी सामान्य घरातली एक महिला आहे, सामान्य जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे। समोर विरोध आहे नाही या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही, परंतु ही लढाई सामान्यांचीच आहे आणि मी त्यांच्यासाठीच लढणार आहे। आंधळी गटासाठी तुमचा नेमका मानस तर विकास करण्याचा तर आहेच, परंतु असा कोणता संदेश द्याल जेणेकरून त्या आंधळी गटासाठी उपयोग असेल त्याचा? आंधळी गटातील सर्व शून्य मतदारांना मी एवढं सांगेन की तुम्ही घड्याळाला मतदान केलं तर आज तीच खरी अजितदादांना खूप मोठी श्रद्धांजली असेल आणि सामान्य जनतेच्या जीवावरच मी निवडून येणार आहे। कारण की समोर खूप तुल्यबळ असं विरोधक आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ते आहे, सामान्य घरातील एक महिला आहे आणि सामान्य म्हणूनच लढणार आहे आणि लोकशाहीच्या मार्गानेच लढणार आहे। त्यामुळे जनतेने मला
पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि घड्याळाचे बटन दाबून अजितदादांना श्रद्धांजली व मला जिल्हा परिषदेवर निवडून जाण्याची संधी द्यावी अशी मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करेन. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.